नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांचं आराध्या या कथेच्या 49व्या भागात स्वागत करते. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की आराध्याच्या विजयामुळे रॉय हाऊसमध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि आजच्या 49व्या भागात आपण पाहणार आहोत की अकॅडमीच्या पार्टीमधून आराध्या अचानक गायब झाली. आता यामागे मिस्टर स्टीफनचं काही हात आहे का? काही कुटील षडयंत्र आहे का? आणि याच कारणामुळे आता आकाशचं डेव्हिलचं रूप कसं बाहेर येणार, हे जाणून घेण्यासाठी आजचा सस्पेन्स आणि थरारक भाग पाहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या भागाला. पुढची सकाळ तन्वीची झोप उघडली तेव्हा तिच्यासमोर समर्थाचा देखणा चेहरा होता. ती त्याला पाहून हसली आणि हळूच त्याच्या गालावर हात फिरवला. मग त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिच्या स्पर्शाने समर्थ थोडा हलला आणि पुन्हा तिला बाहूमध्ये घट्ट धरून झोपला. तन्वीने त्याला उठवले. समर्थ, उठा, आपल्याला घरी पण जायचं आहे आणि आता तर उजेडही व्हायला लागला आहे. समर्थाने झोपलेल्याच आवाजात डोळे न उघडता म्हटले. होऊ दे, काही फरक पडतोय? त्याचे बोलणे ऐकून तन्वी आश्चर्याने पाहत राहिली. मग त्याला स्वतःपासून दूर करत चिडत म्हणाली, काय फालतूपणा आहे हा? उठा, हे समुद्र किनारा आहे, लोक यायला सुरुवात होईल आता, आणि आपली अवस्था बघा तुम्ही. समर्थाने आता डोळे उघडले आणि तिला पाहून म्हणाला, चुपचाप झोप आणि झोपू दे, इथे कोणीही येणार नाही. तन्वी त्याच्याकडे पाहून म्हणाली. तेव्हा समर्थ तिला जवळ घेत म्हटलं, कोणीही येणार नाही, काळजी करू नकोस, कारण हा प्रायव्हेट बीच आहे आणि सध्या तो फक्त आपला आहे. म्हणून तू पण झोप आणि मलाही झोपू दे, मला खूप झोप येत आहे. हे बोलून त्याने पुन्हा डोळे मिटवले आणि तो झोपी गेला. तन्वी त्या माणसाकडे आश्चर्याने पाहत राहिली. तिला स्पेशल फील करून देण्यासाठी त्याने किती काय केलं होतं, हे विचार करूनच तन्वीच्या मनात एक गोड भावना जागी झाली. तिने डोळे मिटवले आणि त्याच्या छातीशी विसावून ती झोपी गेली. इकडे रॉय हाऊसमध्ये सगळे बसून नाश्ता करत होते. आराध्या सगळ्यांना पाहून म्हटली, आज संध्याकाळी अकॅडमीमध्ये पार्टी आहे, म्हणून सर्वांना तिथे चालायचं आहे. श्रेयाने तिला पाहून म्हटले, हो, सेलिब्रेशन तर केलंच पाहिजे, अखेर आनंदाची गोष्ट आहे. आराध्याने हसून तिच्याकडे पाहिले आणि मग तोंड वेडे करून म्हणाली, पण तुम्ही हे अजिबात विचार करू नका की तिथे तुम्ही हवं ते करू शकाल. मुळीच नाही. तुमची पूर्ण काळजी घेतली जाईल. हे ऐकून श्रेयाचे तोंड उतरले. तेव्हा आकाश हसत म्हणाला, तसं हे बरोबरच आहे आराध्या. ज्या मुलीला आजपर्यंत कोणी कंट्रोल करू शकलं नाही, तिला तू केलंस. श्रेयाने आकाशकडे रागाने पाहिलं. तेव्हा आकाशने दात दाखवत म्हटलं, सॉरी वहिनी. श्रेयाने तोंड फिरवले. तेव्हा आदिराज म्हणाला, अरे श्रेया, आराध्याचं म्हणणं तू अजिबात टाळणार नाहीस, समजलं? श्रेयाने आता आराध्याकडे पाहिले आणि म्हणाली, बघा तर कसा काळ आला आहे. आता धाकटी जाऊ मोठ्या जावेला हुकूम गाजवायला लागली आहे. आराध्या हसून म्हणाली, कारण या थोरल्या जावेचं आपल्या धाकटे जावेला डोक्यावर चढून ठेवलं आहे. तिचे बोलणे ऐकून सगळे खळखळून हसले. श्रेयाच्या ओठावरही हसू आले. तसंही ते जावापेक्षा एकमेकीच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. हास्यविनोदात सर्वांचा नाश्ता झाला आणि मग सगळे ऑफिससाठी निघाले. आराध्याने रियाला पाहिले आणि म्हणाली, रिया, तू अकॅडमीला जा आणि पार्टीची तयारी बघून घे. तिचे बोलणे ऐकून तेजस पटकन म्हणाला, हो, मी पण अकॅडमीला जातो रियासोबत. पार्टीच्या तयारीमध्ये तिला मदत होईल. रियाने रागाने त्याच्याकडे पाहिले. तेजसच्या ओठावर यावेळी खूप मोठे हसू होते. जेव्हा रियाने पाहिले की तो तिच्याकडे पाहत आहे, तेव्हा त्याने डोळे मारला. रियाने नजर दुसरीकडे वळवली. आराध्याने तेजसची साथ देत म्हटले, हो, हे बरोबर राहील रिया. तू आणि तेजस दोघे अकॅडमीला जा आणि संध्याकाळी तुमच्या दोघांचे कपडे आणि बाकी सामान मी तिथे पाठवून देईल. आता रिया नकार देऊ शकत नव्हती, म्हणून तिने होकार दिला. थोड्या वेळाने तेजस रियाला घेऊन अकॅडमीसाठी निघाला. दोघे कारमध्ये होते आणि कारमध्ये शांतता पसरली होती. तेजस मध्येच तिच्याकडे पाहत होता. रियाला जाणवत होतं की तो तिच्याकडे पाहत आहे, पण ती शांत होती आणि खिडकीबाहेर पाहत होती. तेजसने ती शांतता मोडीत काढत म्हटले, यार, तू माझ्यावर इतकी का चिडतेस? मी असं तुझं काय बिघडवलं आहे? रियाने त्याचे बोलणे ऐकले पण काहीच बोलली नाही. तेजसला तिच्या वागण्याचा राग आला आणि तो चिडून म्हणाला, कदाचित याच कारणामुळे तो माणूस ज्यावर तू प्रेमाचा दावा करतेस तो तुला सोडून गेला असावा. त्याचे बोलणे ऐकून रियाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तेव्हा तेजस रागाने म्हणाला, माझ्याकडे काय पाहतेस? मी खरं बोलतोय. तुला खरंच प्रेमाची किंमत नाहीये आणि याच कारणामुळे तू अशी राहतेस. रिया काहीच बोलली नाही, फक्त तिची मान खाली झुकवली.
तिचे डोळे पाणवले, पण थोड्या वेळाने ती म्हणाली, खूप बरोबर बोललास तू. हेच कारण होतं आणि हेच कारण माझ्या दुःखाचं सुद्धा आहे. पण कोणी मला समजू शकत नाही. तू मुलगा आहेस, तू काय विचार करणार? तू काही चुकीचं केलं नाहीस. तुला कोणी प्रश्न विचारला नाही. पण जर ती चूक माझ्याकडून झाली तर सगळे प्रश्न विचारता येईल. तेजस आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. ती पुढे म्हणाली, मी अशीच आहे. मी स्वतःला बदलू शकत नाही. म्हणून मला माझ्या हल्लतीवर सोडून दे. हे बोलून ती पुन्हा बाहेर पाहू लागली. तेजसला आता जाणीव झाली की कदाचित तो जास्तच बोलला. पण आता तो काय करू शकत होता? तो सुद्धा आता गप्प राहून कार चालवू लागला. थोड्या वेळाने दोघे अकॅडमीला पोहोचले आणि कामाला लागले. तेजस चोरट्या नजरेने रियाला पाहायचा, पण आता काय बोलावं हे त्याला समजत नव्हतं. चूक त्याचीही नव्हती. रियाने त्याला इग्नोर करणं त्याला आवडलं नाही, म्हणून तो रागाने त्या कडवड शब्दातून बाहेर काढला. पण आता त्याला अपराधी वाटत होते. पण संध्याकाळसाठी त्याने ती गोष्ट तिथेच सोडली आणि गप्प राहून पार्टीची तयारी पाहू लागला. इकडे मिस्टर स्टीफन एक हॉटेलमध्ये होता. तो यावेळी भारतातच होता, कारण त्याचा शत्रू सुद्धा भारतातच होता. त्याच्याकडे एक माणूस आला, जो त्याचा पीए होता. त्याचे नाव मेल्सन होते. मेल्सनने त्याला पाहून म्हटले, सर, माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. स्टीफनने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला, मिसेस रॉय आणि नुकतीच डान्स स्पर्धा जिंकली आहे आणि आज त्यांनी त्यांच्या टीम आणि अकॅडमीसाठी पार्टी आयोजित केली आहे. स्टीफनच्या ओठावर एक कुटील हास्य आले आणि तो म्हणाला, आता आपण भारत आणि मिस्टर रॉय यांचे खास पाहुणे आहोत, तर आपण त्यांच्या पार्टीत गेलंच पाहिजे. मेल्सन सुद्धा हसू लागला. स्टीफनने त्याला पार्टीला जाण्याची तयारी करायला सांगितली. आदेश मिळताच मेल्सन तिथून गेला. त्याच्या गेल्यानंतर स्टीफन स्वतःशी म्हणाला, तयार रहा आकाश आणि अधिराज, मी येतोय. संध्याकाळची वेळ, रॉय हाऊस. इकडे सगळे मिस्टर स्टीफनच्या इराद्यापासून बेसावध राहून पार्टीच्या तयारीत गुंतलेले होते. आराध्याने रिया आणि तेजसचे सामान पाठवले होते आणि आता ती आरूला तयार करत होती. तिने छोट्या आरूला एक क्यूट ग्रे रंगाचा डंगरी ड्रेस घातला होता आणि तिच्या केसांच्या 2 वेण्या घातल्या होत्या. आरू जरी 1 वर्षाची होती तरी तिचे केस खूप जास्त होते. तिला पूर्णपणे तयार केल्यानंतर आराध्याने तिला जमिनीवर बसवले आणि खेळणी दिली. आरूने मान वर करून आराध्याला पाहिले तेव्हा आराध्या हसून म्हणाली, बेबी, आता मम्मा पण तयार होईल, म्हणून तुम्ही आता खेळा, ओके. आरूने तिचे बोलणे ऐकून खेळणी उचलली. आराध्याला तिचं वागणं पाहून हसू आलं आणि ती कपाटाकडे वळाली. तिने कपडे पाहिले, पण तिचं काहीच वेस्टर्न घालायचं मन झालं नाही. ऑफ व्हाईट आणि स्काय ब्ल्यू कॉम्बिनेशनची सिकॉन साडी निवडली. थोड्याच वेळाने ती आरशासमोर तयार होत होती. तिने हातात लिपस्टिक घेतली होती आणि ओठांना लावत होती. तेव्हाच आकाश रूममध्ये आला. आकाश तिला पाहतच राहिला. त्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. वरून तिचा ब्लॅकलेस ब्लाऊज आणि तिचं नेहमीसारखं शांत सौंदर्य कोणालाही भुरळ घालेलं असं होतं. पण आकाशची नजर तिच्या ओठावर होती. आकाशने तिला मागून मिठीत घेत म्हटले, आराध्या, लिपस्टिकचा शेड बदल. आराध्याने आरशातूनच त्याला पाहिले तर तो आराध्याला आरशातच पाहत होता. आराध्या म्हणाली, पण यात काय प्रॉब्लेम आहे? आकाश म्हणाला, तुझी ही लाल लिपस्टिक मला तुझ्या ओठांकडे अट्रॅक्ट करत आहे आणि मला वाटतं की मी तुला पार्टीच्या आधी त्रास द्यावा. आराध्या आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा आकाशने तिला झटक्यात आपल्याकडे वळवले आणि तिच्या मानेवर हात ठेवत जवळ येऊन म्हणाला, मला मदत करू दे हे काढायला. हे बोलून त्याने कोणतीही वॉर्निंग न देत आराध्याच्या ओठावर आपले ओठ ठेवले आणि तिला खूप आवडीने किस करू लागला. एक क्षण आराध्याचे डोळे मोठे झाले, पण आकाशने आपला हात तिच्या डोळ्यावर ठेवला. आराध्याने डोळे मिटवले आणि ती सुद्धा त्या किसमध्ये हरवून गेली. आरूने आपल्या मम्मा डॅडाला पाहिले, जे किस करण्यात दंग होते. कदाचित ते विसरले होते की त्यांची लहान मुलगी याच रूममध्ये आहे. आरू रांगत त्यांच्या जवळ गेली आणि त्याच्या पायाजवळ बसली. तिने मान वर करून पाहिले, पण ते दोघे तर जगाचा विसार पडल्यासारखे एकमेकात हरवले होते. आरूने आकाशची पॅन्ट पकडली आणि त्याचा आधार घेऊन उभी राहिली. जेव्हा आकाशला आपल्या पायावर आरूचा स्पर्श जाणवला तेव्हा त्याने लगेच आराध्याला सोडले. आराध्या आश्चर्याने पाहू लागली. आकाशने खाली पाहिले. त्याची मुलगी त्याला पकडून उभी होती आणि आपल्या निळ्या डोळ्यांनी त्यालाच पाहत होती. आता आराध्याला सुद्धा संकोच वाटला.
जरी आरू खूप लहान होती तरी त्यांना हे विसरायला नको होतं की ती रूममध्येच आहे. आकाशने आरूला कडेवर घेतलं. आरूने हसून त्याच्या ओठावर किस केलं. आकाश हसला आणि तिचे कपाळ चुंबले. आकाशने आराध्याला पाहिले आणि कान पकडून म्हटले, "सॉरी." आराध्याने त्याचा तो हात पकडला आणि नाही म्हणून मान हलवली. आकाश हसला आणि आरूला तिथेच सोडून स्वतः तयार व्हायला गेला. आराध्याने आरशात स्वतःला पाहिले आणि मग न्यूड रंगाची लिपस्टिक लावून घेतली. ती खूप सुंदर दिसत होती. थोड्याच वेळाने आकाश बाहेर आला. त्याने ऑफ व्हाईट थ्री पीस टॅक्सिडो घातला होता. आराध्याने त्याच्या कोटाची बटणे लावली, कॉलर नीट केला आणि त्यावर ब्रश लावला. आकाश आरशात पाहत होता. तो खरोखर एखाद्या राजासारखा वाटत होता. आकाश आणि आराध्या आरूसोबत हॉलमध्ये आले. सगळे तयारच होते. रणजित आणि अवनी येत नव्हते कारण रिवा खूप लहान होती आणि तिला गोंधळाच्या ठिकाणी नेणं योग्य नव्हतं. आदिराजने ब्लॅक टॅक्सिडो घातला होता तर श्रेयाने ब्लॅक अनारकली सूट घातला होता. तन्वीने बॉडीकॉन ड्रेस घातला होता आणि समर्थने पांढऱ्या शर्टवर मरून ब्लेझर घातला होता, ज्यात तो खूप हँडसम दिसत होता. सगळे लवकरच पार्टीसाठी निघाले. त्यांच्यासोबत बॉडीगार्डसुद्धा होते कारण सुरक्षेची विशेषच काळजी घेतली जात होती. घरी आत फक्त रणजित, अवनी आणि रिवा होती. अवनी किचनकडे गेली आणि रणजित आपल्या प्रिन्सेसजवळ बसला. रिवा शांतपणे झोपली होती. रणजित तिला पाहून हसला आणि आपला लॅपटॉप घेऊन काम करू लागला. इकडे रिया आणि तेजसने सर्व तयारी केली होती आणि तयार व्हायला गेले. दोघांच्या कॅबिनमध्ये एक जोडलेली खोली होती. दोघे तयार होऊन बाहेर आले. तेजसने ब्लॅक टी शर्टवर डेनिम जॅकेट आणि जीन्स घातली होती, ज्यात तो खूप हँडसम दिसत होता. रियाने त्याला पाहिले आणि पाहतच राहिली तर तेजसची नजर तिच्यावर खिळली होती. रियाने एक रफल ड्रेस घातला होता जो तिच्या गुडघ्यांच्या थोडा खाली होता. ती खूप निष्पाप आणि गोड दिसत होती. जेव्हा रियाला जाणवले की तो तिला पाहत आहे तेव्हा ती लगेचच तिथून निघून गेली. तेजसने मान हलवली आणि स्वतःशीच म्हणाला, "आधीच इग्नोर करायची, आता तर अजून जास्त करेल." त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या मागे गेला. सगळे लोक थोड्याच वेळात अकॅडमीत पोहोचले. सर्वजण आत गेले आणि तिथली सजावट पाहून खूप आनंदी झाले. रिया आणि तेजसने थोड्याच वेळात खूप छान सजावट करून घेतली होती. हळूहळू अकॅडमीचे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबही येऊ लागले. आराध्या त्या सर्वांना भेटली. तिच्या ओठावर नेहमीप्रमाणेच ती मनमोहक हास्य होते. आकाश एक बाजूला आरूला घेऊन उभा होता आणि त्याच्याजवळ श्रेया आणि आदिराजसुद्धा होते. तेव्हाच आराध्याने स्टेजवर जाऊन माईक घेतला आणि कॉम्पिटिशन टीमला इन्व्हाइट करत म्हणाली, "लेडीज अँड जेंटलमॅन, मे हॅव युअर अटेन्शन प्लीज." सर्वांचे लक्ष आता तिच्याकडे गेले. तेव्हा ती पुढे म्हणाली, "फर्स्ट ऑफ ऑल, तुम्हा सर्वांचे इथे आल्याबद्दल मनापासून आभार. आजची ही पार्टी आमच्या स्पेशल टीमसाठी ठेवली गेली आहे, जिचे नाव आहे फ्रीडम क्रू." तिचे बोलणे ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या तर अकॅडमीचे सर्व विद्यार्थी जल्लोष करू लागले. आराध्या हसून पुन्हा म्हणाली, "तर आता मी आजच्या या पार्टीची शान असलेल्या टीमला स्टेजवर इन्व्हाइट करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या अकॅडमीची शान, द फ्रीडम क्रू." सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि त्याचबरोबर पूर्ण टीम स्टेजवर आली. आराध्याने टीमला पाहून म्हटले, "तुम्ही सर्वांनी खूप छान काम केलं आहे आणि आज या अकॅडमीला एक नवीन उंचीवर घेऊन गेले आहात." पूर्ण टीमने तिला थँक्यू म्हटले. मग टीममध्ये एक मुलाने माईक घेतला आणि आराध्याला पाहून म्हणाला, "आम्ही सर्वजण इथे फक्त आराध्या मॅममुळे पोहोचलो आहोत आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी मिळून एक परफॉर्मन्स तयार केली आहे, जो आराध्या मॅमला डेडिकेट करत आहोत." हे ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ग्रुपमधील एक मुलाने आराध्याचा हात धरला आणि तिला स्टेज टेबलवर नेऊन बसवले आणि स्वतः परत स्टेजवर गेला. सर्वांनी आपली पोझिशन घेतली आणि एक गाण्यासोबत मागे LED स्क्रीनवर आराध्याच्या अकॅडमीच्या सुरुवातीच्या काळापासूनचे आत्तापर्यंतचे फोटो दिसू लागले. आराध्यासोबत सर्व लोक आश्चर्याने पाहत राहिले. फ्रीडम क्रूचा डान्स तर नेहमीप्रमाणे अप्रतिम होता. कोणीही पाहताना पापणी लावायला सुद्धा विसरला होता. आराध्याच्या ओठावर हलके स्मित होऊन त्या सर्वांना कौतुकाने पाहत होती. परफॉर्मन्स पूर्ण होताच सर्वांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. आराध्याने त्या सर्वांना पाहिले आणि आपले हात पसरवले. पूर्ण टीमने नेहमीप्रमाणे येऊन तिला मिठीत मारली. हे पाहून सर्वजण हसले. सगळे वेगवेगळे झाले आणि पुन्हा गप्पांची मालिका सुरू झाली. पण अचानक हॉलचे लाईट्स बंद झाले. सर्वत्र अंधार पसरला.
लोक इकडे तिकडे पाहू लागले आणि ओरडू लागले, अरे लाईट्सला काय झालं? आराध्याने तेजसला आणि म्हणाली, तेजस बघ तर जरा काय प्रॉब्लेम झाला आहे. तेजस तिला म्हणाला, हो वहिनी मी बघतो येतो. असे बोलून तो मेन स्विचकडे गेला. पण अचानक पुन्हा लाईट स्वतःहून सुरू झाली. सगळे आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले, पण तिथे आराध्या नव्हती. आकाशने पटकन सर्वत्र पाहिले. त्याला आराध्या कुठेच दिसली नाही. तो अस्वस्थ झाला. तो वेड्यासारखा आराध्याला इकडे तिकडे शोधू लागला. त्याने आदिराज, अर्णव आणि समर्थला सुद्धा आराध्याला शोधायला सांगितले आणि स्वतःही तिला शोधू लागला. तो आराध्याला वारंवार हाक मारत होता. त्याचा आवाज ऐकून सर्वजण शांत झाले होते. तो पागलसारखा तिला इकडे तिकडे शोधत होता. तेव्हाच अचानक त्या शांततेत कोणाचा तरी पावलाचा आवाज आला. आकाशने तिकडे पाहिले तर एक उंच पुरा माणूस त्याच्याकडे येत होता. देखण्या व्यक्तिमत्वासोबतच त्याचा रुबाबही वेगळाच होता. आकाशने त्या माणसाला पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. तो मिस्टर स्टीफन होता. आकाशच्या डोक्यात लगेचच विचार आला की यानेच तर आराध्याला गायब केले नसेल ना. त्याने स्टीफनकडे रागाने पाहिले आणि विचारले, तू इथे काय करतोयस? पण स्टीफनने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे मानले नाही. तो यावेळी अधिराज आणि आकाशकडे पाहत होता, जे आराध्यासाठी काळजीत होते. स्टीफनने एक कुटील हास्यात म्हटले, हॅलो मिस्टर रॉय. खरं तर इथे येताना मी ऐकलं की तुमची पत्नी गायब झाली आहे. कुठे असं तर नाही ना की ती तुम्हाला सोडून पळून गेली? हे ऐकताच आकाशच्या मुठी वळले गेल्या. त्याचे बोलणे ऐकून आकाश आणि आदिराजला खात्री पटली की आराध्याला यानेच गायब केले आहे. आकाशने रागाने दात ओठ खात विचारले, आराध्या कुठे आहे? स्टीफनला त्याच्या अस्वस्थतेवर हसू येत होते. तो हसून म्हणाला, ओफो आकाश, तुला इतकंही समजलं नाही. अरे ती म्हणाली की तिचा पती तिला पती असण्याचं कोणतंही सुख देत नाही, म्हणून मी तिला माझ्याकडे घेऊन गेलो. हे ऐकताच आकाशने त्याची कॉलर पकडली आणि रागाने ओरडला, मर्यादित राहा. स्टीफनने एक तिरस्कारी स्मित केले. नव्याने स्टीफनला पाहिले तेव्हा ती अर्णवच्या मागे लपली. आराध्याच्या गायब होण्यामागे स्टीफनचा हात आहे हे ऐकून ती खूप घाबरली होती. श्रेयाने आरूला कडेवर घेतलेले होते. ती रडत होती. अधिराजने आता आकाशला त्याच्यापासून वेगळे केले आणि स्टीफनकडे पाहून रागाने म्हणाला, समोरासमोरची लढाई तुला शोभते, पण एक स्त्रीचा आधार घेऊन वार करणं चुकीचं आहे. स्टीफन जोरात हसला आणि मग अचानक शांत होऊन एक धोकादायक आवाजात म्हणाला, हे सगळं तुम्ही लोक मानतात. माझ्यासाठी स्त्री एक खेळण्यापेक्षा जास्त काही नाही. हे ऐकताच आकाशचा पारा चढला आणि त्याने स्टीफनच्या तोंडावर जोरदार बुक्का मारला. तन्वी आणि रियाने जेव्हा हे ऐकले तेव्हा तन्वीने समर्थचा आणि रियाने तेजसचा हात घट्ट पकडला. तेजसला जेव्हा आपल्या हातावर कोणाची तरी पकड जाणवली तेव्हा त्याने रियाकडे पाहिले. तिला घाबरलेलं पाहून त्यानेही रियाचा हात अधिक घट्ट धरला. आकाश रागाने स्टीफनला म्हणाला, स्त्री म्हणजे खेळणं नाहीये आणि ती तर मुळीच नाही. ती माझी पत्नी आहे, आकाश रॉयची पत्नी. आकाशच्या डोळ्यातला राग पाहून स्टीफन क्षणभर दचकला. आकाशने त्याची कॉलर पकडली आणि ओरडला, तुला वाटतं तू माझ्या पत्नीला तुझ्या ताब्यात ठेवून मिळवशील, पण दुर्दैवानं असं कधीच होणार नाही. स्टीफन एक अप्रौढी स्मितासह म्हणाला, तुला वाटतं मी तिला मिळवू शकत नाही? आकाश थोडा हसला आणि म्हणाला, ती कलियुगातील सीता आहे आणि तू कलियुगातला रावण. जेव्हा सत्ययुगातला रावण सीतेला मिळवू शकला नाही तर तू काय करणार? स्टीफन त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. आकाश हसून म्हणाला, आणि तू इतका मूर्ख कसा असू शकतोस? एकटा इथे आलास. तुला कदाचित माहीत नाही की वाघाच्या गुहेत हात टाकत नाहीत, पण तू तर स्वतःलाच पूर्णपणे वाघाच्या गुहेत झोकून दिलंस. स्टीफन आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. अचानक आकाशच्या डोळ्यात वेगळेच भाव उमटले, जे अत्यंत धोकादायक होते. आकाशने त्याला थंड आवाजात म्हटले, कदाचित तू विसरला आहेस, मी बिझनेस किंग आकाश रॉय आहे आणि जग मला फक्त डेव्हिल म्हणत नाही, तर मी खरोखरच एक डेव्हिल आहे. माझं शांत राहणं म्हणजे मी बदललो आहे असं यात त्याचा अर्थ नाही. असे बोलून त्याने स्टीफनचा कॉलरला पकडून उभे केले आणि कमरेची बंदूक काढून
लोड करून त्याच्या कपाळाला लावत म्हणाला, आता माझ्या पत्नीला इथे बोलव, नाहीतर 6च्या 6 गोळ्या तुझ्या डोक्यात घालीन. आणि तुला माहीत आहे ना, मी विनोद अजिबात करत नाही. आता मात्र स्टीफनचे प्राण कंठाशी आले होते. तो बॉडीगार्डशिवाय इथे आला होता, जी त्याची सर्वात मोठी चूक ठरली होती. आकाशने त्याला पाहिले आणि खोल आवाजात म्हटलं, मी फक्त 3 पर्यंत मोजणार आहे. मला माझी पत्नी त्याआधी माझ्यासमोर हवी आहे, नाहीतर 3 नंतर सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात असतील. स्टीफनने आपले हात वर करत म्हटले, आकाश काय करतोयस? डोंट डू धिस. आकाशने रागाने पण शांत आवाजात म्हटले, आय कॅन डू धिस. असे बोलून त्याने मोजायला सुरुवात केली. 1. स्टीफन पुन्हा ओरडला, आकाश, आकाश, माझं ऐक. आकाश पुढे म्हणाला, 2. त्याचबरोबर आकाशची स्टीफनवरची आणि बंदुकीवरची पकड अधिक घट्ट झाली. स्टीफन घाबरला आणि म्हणाला, मी बोलवतो, मी बोलवतो. आकाशने बंदूक त्याच्या कपाळावर टोचत म्हटलं, लवकर. स्टीफनने खिशातून फोन काढला आणि एक मेसेज पाठवला. 2 मिनिटेच झाली असतील तो स्टीफनचे बॉडीगार्ड्स आराध्याला घेऊन आले. आराध्या बेशुद्ध होती. आकाशने तिला पाहिले आणि त्याच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. आकाशने रागाने बंदुकीचा मागचा भाग स्टीफनच्या डोक्यात मारला. तो वार इतका जोरात होता की अनपेक्षित होता की स्टीफनच बेशुद्ध झाला. आकाशने त्याला एक बाजूला फेकले आणि फटकन आराध्याला कडेवर उचलून घेतले. आदिराजने स्टीफनच्या बॉडीगार्ड्सना पाहिले आणि म्हटले, याला घेऊन निघून जा इथून. बॉडीगार्ड्सने स्टीफनला उचलले आणि ते अकॅडमी बाहेर पडले. आकाश आराध्याला तिच्या कॅबिनमध्ये खोलीत घेऊन आला. त्याने तिला आरामात बेडवर झोपवले आणि पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर हबके मारले. आराध्याच्या पापण्या हलल्या. तिने हळुवारपणे डोळे उघडले आणि समोर आकाशला पाहून ती झटकन उठून त्याच्या छातीशी लागली. आकाशनेही तिला स्वतःमध्ये घट्ट सामावून घेतले. त्याला वाटले जणू त्याचे प्राण परत आले आहेत. आराध्या मिळत नव्हती तेव्हा त्याची काय अवस्था होती हे फक्त त्यालाच माहिती होती. आराध्या हळूच म्हणाली, आकाश. अचानक लाईट गेली आणि कोणीतरी पाठीमागून माझं तोंड दाबलं. मग मानेवर एक इंजेक्शन देऊन मला बेशुद्ध केलं. आकाशने तिचं बोलणं ऐकले तेव्हा त्याने पटकन आराध्याला स्वतःपासून बाजूला केलं आणि तिची मान तपासू लागला. मानेवर इंजेक्शनची ती खूण स्पष्ट दिसत होती, कारण ते इंजेक्शन प्रेमाने लावलेले नव्हते, तर बळजबरीने तिच्या मानेत खुपसी गेले होते. आकाशने हळू त्या खुणेवर आपला अंगठा फिरवला, पण वेदनेने आराध्याच्या तोंडातून सिसकारी निघाली. आकाशने पाहिले की तिला त्रास होत आहे तेव्हा तो खाली झुकला आणि त्या खुणेवर आपले थंड ओठ टेकवले. किस केला. आराध्याच्या पूर्ण शरीरात एक शिरशिरी धावली आणि तिचे हात आकाशच्या खांद्यावर घट्ट झाले. आकाश तिच्यापासून वेगळा झाला. तिच्या कपाळावर किस करून म्हणाला, मी खूप घाबरलो होतो तुला तिथे न पाहून. असे बोलून त्याने आपले कपाळ आराध्याच्या कपाळावर टेकवले. तेव्हाच दरवाजावर थाप पडली. दोघेही बाजूला झाले आणि आकाश म्हणाला, या आत. समर्थने आकाशला पाहिले आणि म्हटले, घरी जाऊया. सर्व पाहुण्यांना पाठवून दिले आहे. आकाशने होकार दिला. समर्थ परत वळाला. इतक्यात आकाश पुन्हा म्हणाला, समर्थ. त्याने आराध्याच्या मानेवर एक इंजेक्शन दिलं होतं. हे ऐकून समर्थ थांबला आणि घाईत वळून म्हणाला, काय? आकाशने होकार दिला तेव्हा समर्थ पटकन आराध्याकडे गेला आणि तिचे मान तपासू लागला. ती खूण पाहून समर्थ म्हणाला, विचित्र आहे. सामान्यतः लोक बेशुद्ध करताना कॅलोरफॉर्म वापरतात. हे इंजेक्शन काही समजलं नाही. मग आकाश पाहून म्हणाला, घरी जाऊया. तिथे मिनी हॉस्पिटलमध्ये ब्लड टेस्ट करून बघू. आकाशने मान हलवली आणि तो उभा राहिला. त्याने वाकून आराध्याला कडेवर उचलून घेतले. आराध्या त्याला पाहून म्हणाली, आकाश, मी चालू शकते. आकाश काहीच बोलला नाही, जणू त्याने तिचे बोलणे ऐकले नाही. आराध्या समजली की बोलून काही फायदा नाही, तो ऐकणार नाही, म्हणून ती गप्प राहिली. सर्वजण घरासाठी निघाले. आकाश, आराध्या, आदिराज आणि श्रेया एक कारमध्ये होते, तर तन्वी, समर्थ, तेजस आणि रिया एक कारमध्ये होते. अर्णव नव्यासोबत होता आणि गोलूसुद्धा त्यांच्यासोबत होता. आकाशने मनातल्या मनात स्वतःशी म्हटले, स्टीफन, हे तू बरोबर नाही केलं. आकाश रॉय काहीही सहन करेल, पण त्याच्या कुटुंबावर वार करायला तो कधीच सहन करणार नाही. आणि आता तर तू सुद्धा वाचणार नाहीस. इतके दिवस मी शांतपणे सर्व काम करत होतो, पण आता नाही. तुझा अंत आता जवळ आला आहे आणि वचन देतो, आज जे तू केलं त्याची शिक्षा मी तुला नक्कीच देईन.
तू माझ्या जीवाच्या जीवाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुला तर भोगावेच लागेल. हे सर्व विचार करत तो कार चालवत होता. दुसरीकडे आदिराजच्या मनात काहीतरी वेगळंच चालत होतं. पण हे काय फक्त त्यालाच माहीत होतं. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं की आकाशने आपल्या जीवाची बाजी लावून आराध्याला स्टीफनच्या तावडीतून सोडवलेला आहे. पण प्रश्न इथेच संपलेला नाही. आता आराध्याला दिलेलं ते रहस्यमय इंजेक्शन कशाचं होतं? समर्थला याबाबतीत का डाऊट आहे? आणि मित्रांनो, रिया आणि आर्नव या दोघांच्या नात्यातील कडवाडत आता कोणत्या वळणाला जाणार? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. आणि आकाशने स्टीफनला दिलेली धमकी हे खरंच स्टीफनच्या अंताची आहे का? आता स्टीफनचा अंत होणार का? हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत असेच जोडलेले राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. पुढील भागात भेटूया. तोपर्यंत पाहत राहा आराध्या.